श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, आयुष्य फार सुंदर आहे. आपल्या खिशातून 50ची एक नोट जरी पडली ना, तरी कावरा बावराने बेचैन होणारा माणूस. आयुष्याची 50 वर्ष उलटली तरी परिवर्तन येत नाही. तो बिनधास्त वागतोय. काय दुर्दैव आहे. श्रोतेहो, स्मशानभूमीची सुरक्षा तपासणी ही किती कडक आणि किती मजबूत असते हे तर कधी विचारूच नका. श्रोतेहो, पैसा तर फार दूरची गोष्ट आहे. इथं श्वास सुद्धा सोबत घेऊन जाऊ देत नाही. आपण किती मोठे असो किंवा आपली थेट वरपर्यंत ओळख असली तरी सुद्धा काळाचा कावळा आयुष्याच्या माठावर बसतो आणि रात्रंदिवस आपलं वय पित असतो. पण माणूस समजतो मी जगतोय. माणूस खाली बसून पैसा आणि संपत्ती मोजतो. काल किती होते आणि आज ते किती वाढलेत, आणि वरती तो हसणारा माणसाचा श्वास मोजत असतोय. काल किती होते आणि आज किती उरलेत. श्रोतेहो, उरलेलं आयुष्य अवशेष बनण्यापूर्वी त्याला आपण विशेष बनवूया. श्रोतेहो, पासबुक आणि श्वासबुक दोन्ही रिकाम असल्यास भरावं लागत असतात. पासबुकात रक्कम आणि श्वासबुकात सत्कर्म. म्हणून श्रोतेहो, एकमेकांचा आदर करा, चुका विसरा, अहंकार टाळा. आयुष्य आहे तोपर्यंत हसत हसत घालवा. रडून किंवा भांडून काही साध्य होणार नाही. जीवनाचं सार इतकंच. खरं तर जीवन जगताना आपल्याला कंडक्टर सारखं राहता आलं पाहिजे. रोज वेगळे वेगळे प्रवासी सोबत आहेत, पण प्रत्यक्षात कोणीही आपलं नाही. रोजचा प्रवास आहे, पण प्रत्यक्षात आपल्याला कुठेही जायचं नाही. ज्यातून प्रवास करायचा ती बस सुद्धा आपली नाही. बॅगेत असलेले पैसे तेही आपले नाहीत. ड्युटी संपल्यावर सारं काही सुपूर्त केलं की झालं. म्हणून श्रोतेहो, जीवन सुंदर आहे. फक्त आहे त्याचा मनमुराद आनंद घ्यायचा. काही घेऊन गेला नाहीत तरी सगळ्यांच्या मनात राहून जायचं, आणि हे जीवन आहे. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आपल्या फायद्यासाठी खोटं बोलण्याची सवय जोपर्यंत जात नाही तोपर्यंत दारिद्र्य संपत नाही. जिथं सत्याचा वास असतो तिथं लक्ष्मी नांदत नाही. त्यामुळे नेहमी सत्य स्वीकारावं. सत्यात आत्मविश्वास असतो. आत्मविश्वास यशाचं प्रतीक असतं. म्हणून सत्य हे समाधानी जीवनाचं अमृत आहे. बोलणं सगळ्यांना येतं. कोणाची जीभ बोलते, कोणाचा हेतू बोलतो, कोणाचा पैसा बोलतो, कोणाची वेळ बोलते, आणि कोणाचं पद बोलतं. पण शेवटी देवासमोर फक्त व्यक्तीचं कर्म बोलतं. सुरुवात ही नेहमी छोटी करावी, पण शेवट मात्र एक सोहळा बनला पाहिजे. आयुष्यात सावकाश चला, काही हरकत नाही. पण चालताना असं चालायचं की आपल्या कर्तृत्वाची, मन मिळावू स्वभावाची आणि दैदिप्यमान यशाची सोन पावलं सदैव मागे उमटली पाहिजेत. शंकेवर काही उपचार नाही. चारित्र्याचं कोणतंही पुरावं नाहीत. मौनासारखी दुसरी कोणतीही साधना नाही. शब्दासारखा दुसरा कोणताच तिखट बाण नाही. मंडप कितीही भव्य असला तरी झालर घातल्याशिवाय त्याचं सौंदर्य खुलून दिसत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही जीवनात कितीही मोठेपण मिळवलं तरी माणुसकीची जोड असल्याशिवाय जीवन कृतार्थ होत नाही. श्वास आणि विश्वास दोन्ही अदृश्य आहेत, परंतु दोघात इतकी ताकद आहे की अशक्य गोष्टीलाही शक्य बनवतात. ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता याचं भान असणं, आणि शहाणपण म्हणजे कधी काय करू नये
याचं ज्ञान असणं. वाहनाची पुढची काच कधीही मोठी असते आणि मागे लक्ष ठेवण्याचा आरसा मात्र अगदी छोटासा असतो. कारण तुमच्या भूतकाळाकडं फक्त लक्ष ठेवा, कारण भूतकाळ तुम्हाला फक्त वेदना आणि आठवणी देऊ शकतो. मात्र भविष्य काळाकडं विशाल नजरेनं बघा, कारण भविष्य काळच तुम्हाला तुमचं आयुष्य परिपूर्ण बनण्यास स्फूर्ती देतो आणि तुमची स्वप्न साकार करण्यासाठी पुढे जात राहा. परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य ज्याच्याकडे असतं तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जातो. लढण्याच्या सवयीतून मिळालेलं धैर्य हे माणसाला मनातून कधीच पराभूत होऊ देत नाही. यश हे जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला तरी समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो. जेव्हा परिस्थिती तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा तिचा निकाल लावण्याचं सामर्थ्य तुमच्या जवळ ठेवा. सुख ही दुःखाची छाया आहे की दुःख ही सुखाची सावली आहे, हे जीवनाचं मोठं कोड आहे. अंधकाराला दोष देण्यापेक्षा स्वतः प्रकाशमान व्हा. स्वप्नांची आरास पाहणाऱ्या मनाला वास्तव सतत चटकं देऊन जागं करत असतं. रक्तगट कुठलाही असो, रक्तात माणुसकी असली पाहिजे. अशोकाच्या झाडाच्या पानासारखं गळून फक्त कचरा बनू नका, तर मेहंदीच्या पानासारखं बनत राहा, जे स्वतःला कुस्करून दुसऱ्याच्या आयुष्यात रंग भरते. मनासारखं दिवस पाहण्यासाठी मनाविरुद्ध घडणारा दिवस हे सोसावं लागतात. कठीण प्रसंगात न मागता दिलेली साथ नेहमी मोलाची ठरते. जिथं सगळं संपलं याची जाणीव होते तिथं पाठीवर पडणारा अलगद हात देवापेक्षा कमी नसतो. तुलना करण्यासाठी नेहमीच दुसरी वस्तू असावी लागते. वस्तू, व्यक्ती, स्थळ काहीही दुसऱ्याचं आगमन झाल्याशिवाय पहिला किंवा दुसरा, योग्य अयोग्य, लायक नालायक, गुणी अवगुणी, उजवा डावा ठरवता येत नाही. ज्ञानानंतर जर अहंकार जन्म घेत असेल तर ते ज्ञान विष आहे, परंतु ज्ञानानंतर जर नम्रता जन्म घेत असेल तर ते ज्ञान अमृत आहे. तुम्ही घरापुढे कितीही महागडी गाडी उभी करा, पण मात्र बैलगाडी वाचून आपली संस्कृती अधुरी आहे, कारण तिची मजा वेगळीच आहे.